नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. वर्ल्ड इज गोल्डचा जल्लोष. बिसूरमध्ये 45+ मास्टर्स कबड्डी स्पर्धेचा थरार. मिरज तालुक्यातील बिसूर येथे श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने मदनभाऊ पाटील कबड्डी संघ आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य 45+ मास्टर्स कबड्डी स्पर्धा दिनांक 17 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत उत्साहात पार पडत आहेत. या 3 दिवसीय स्पर्धा श्री हनुमान मंडळाच्या क्रीडांगणावर रंगतदार वातावरणात सुरू आहेत. वर्ल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं या अनोख्या संकल्पनेखाली 55 ते 60 वयोगटातील अनुभवी आणि नामांकित खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून ज्येष्ठ खेळाडूंच्या खेळकौशल्याचा अप्रतिम संगम येथे पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातून सांगली, सांगलीवाडी, इस्लामपूर, कामेरी, कासेगाव, तासगाव, येळावी, माधवनगर आदी भागातील सुमारे 16 ते 17 संघांनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची 45+ मास्टर्स कबड्डी स्पर्धा बिसूर येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹15,001, द्वितीय क्रमांकासाठी ₹12,001, तृतीय क्रमांकासाठी ₹10,001 तर चतुर्थ क्रमांकासाठी ₹7,001 अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. विविध मान्यवरांच्या स्मरणार्थ ही बक्षिसे देण्यात येत असून स्पर्धेला सामाजिक आणि भावनिक अधिष्ठान लाभले आहे. याशिवाय वैयक्तिक कामगिरीसाठीही विशेष पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. सर्वोत्तम खेळाडू, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यासाठी सायकल बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी मॅन ऑफ द डे पुरस्कार देण्यात येणार असून उत्कृष्ट चढाई आणि पकड यासाठी स्वतंत्र सन्मान होणार आहेत. सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेबाबत मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले की ज्येष्ठ खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या अनुभवाचा सन्मान व्हावा या उद्देशाने वर्ल्ड इज गोल्ड ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनोखे कबड्डी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थ, खेळाडू आणि कबड्डी प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नमस्कार, मी विकास भीमराव पाटील, अध्यक्ष श्री हनुमान व्यायाम मंडळ बिसूर. श्री हनुमान व्यायाम मंडळ बिसूर यांच्या वतीने व श्री सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने 45+ मास्टर कबड्डी स्पर्धा आम्ही दिनांक 17 एप्रिल ते 19 एप्रिल 2026 अखेर आयोजित केलेल्या आहेत. या संघांमध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, सांगली, सांगलीवाडी, तासगाव, कासेगाव, कामेरी इत्यादी संघांनी भाग घेतलेले आहे. एकूण 16 ते 17 संघांनी भाग घेतलेला आहे. सदस्य स्पर्धा या भव्य दिवस स्पर्धा होणार असून आपल्यामध्ये जसं ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं त्याप्रमाणे जे जुने आमचे खेळाडू आहेत त्यांचा खेळ आज युवकांना बघायला मिळत नाहीत. पूर्वीचे जे खेळाडू आहेत या संघातून खेळाडूंना संधी मिळणार आहे की 55 ते 60 वर्षानंतर पण त्यांना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे व आमच्या युवकांना मार्गदर्शन व खेळ पाहण्यासाठी मिळणार आहे. म्हणून या आम्ही भव्य दिवस स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. तरी त्या सदर स्पर्धेचं उद्घाटन दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. तरी या स्पर्धेसाठी ग्रामस्थांनी, खेळाडूंनी व बिसूरमधील सर्व कबड्डी रसिकांनी हजर राहावे, उपस्थित राहावे किंवा याचा लाभ घ्यावा असे आम्ही मंडळाच्या वतीनं आवाहन करत आहोत. हनुमान व्यायाम मंडळाने या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 15,001 कै हरिदास न्याम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बजरंग हरिदास पाटील यांचेकडून, द्वितीय क्रमांक 12,001 श्री रज्जाक चांद मुजावर यांच्या स्मरणार्थ श्री जावेद रजाक मुजावर यांच्याकडून, तसेच तृतीय क्रमांक 10,001 सौ पूजा रोहन येडके नूतन जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून, चतुर्थ क्रमांक श्री सतीश वसंत निळकंठ सरपंच बिसूर यांच्याकडून 7,001 याप्रमाणे 4 बक्षिसं ठेवण्यात आलेलं आहे. तसेच वैयक्तिक बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना सायकल श्री वैभव शिवाजी भगत त्रिमूर्ती सायकल माधवनगर बुधगाव यांच्याकडून, तसेच सर्वोत्कृष्ट चढाई सायकल
श्री अनिल रामचंद्र पाटील यांच्याकडून हे बक्षीस आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पकड सायकल श्री सुशांत पतंगराव पाटील उपसरपंच बिसूर यांच्याकडून आहे. व प्रत्येक दिवसासाठी मॅन ऑफ द डे यासाठी उत्कृष्ट चढाई गजानन पेंटर्स सांगली प्रोप्रायटर गजानन पाटील बिसूर यांच्याकडून आहे. उत्कृष्ट पकड कै अशोक आकाराम मंडले यांच्या स्मरणार्थ सौ वैभव अशोक मंडले यांच्याकडून हे बक्षीस ठेवलेलं आहे. व स्पर्धेतील सर्व विजेते संघांना चषक हरिभक्त वेदशास्त्र संपन्न कै गोपाळ बाळकृष्ण जोशी यांच्या स्मरणार्थ श्री आनंद तथा चिन्मय गोपाळ जोशी बिसूर यांच्याकडून ही बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. तरी हे भव्य दिव्य सामने दिनांक 17 एप्रिल ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत होणार आहेत. तरी सर्व सायंकाळी 7 वाजता दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता स्पर्धेचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व प्रेक्षक रसिक व बिसूरमधील ग्रामस्थांनी व जिल्ह्यातील खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही आवाहन करत आहोत.